सो स्टुडंट, आता प्रॅक्टिस सेट 5.1 मधला आपला फर्स्ट क्वेश्चन आहे, हाऊ मेनी पॉसिबिलिटीज आर देअर इन ईच ऑफ द फॉलोइंग. आता जसं की आपण बघितलं इंट्रोडक्शन चॅप्टरचा, त्यामध्ये आपण रॅन्डम एक्सपेरिमेंट बघितले आणि आउटकम्स बघितले. सिमिलरली त्यावरच बेस हा प्रॉब्लेम आहे. हू बिझी आहे बघा काय दिलंय. वनिता नोज सम साइट्स इन महाराष्ट्र अँड शी इज प्लॅनिंग टू व्हिजिट वन ऑफ देम इन समर वॅकेशन. म्हणजे वनिताला महाराष्ट्रातल्या काही साइट्स माहीत आहेत आणि ती प्लॅन करत आहे समर वॅकेशन मध्ये तिथे व्हिजिट करायला. तर ते गाव कोणकोणते आहेत? अजिंठा, महाबळेश्वर, लोणार सरोवर, ताडोबा, त्यानंतर आंबोली, रायगड, माथेरान आणि आनंदवन. असे हे एवढे 8 गावाचे नाव आहेत. या पूर्ण 8 गावांना ती व्हिजिट देणार आहे समर वॅकेशन मध्ये. तर मग विचारलंय की वनिता नोज सम साइट्स इन महाराष्ट्र अँड शी इज प्लॅनिंग टू व्हिजिट वन ऑफ देम इन समर वॅकेशन. पॉसिबिलिटी किती आहेत? हे गावं बघण्याच्या पॉसिबिलिटी किती आहेत? आता टोटल गाव किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 आणि 8. 8 गाव आहेत. 100% ती समर वॅकेशन मध्ये 8ही गावांना व्हिजिट देणार आहे. म्हणजे काय झालं, तिची पॉसिबिलिटी किती आहे गावांना जाण्याची? 8 पॉसिबिलिटी आहे. 8 गावाला जाऊ शकते, म्हणून पॉसिबिलिटी इज 8. तर 8 हे आपला आन्सर आहे. त्यानंतर एनी डे ऑफ द वीक इज टू बी सिलेक्टेड रॅन्डमली. तर इथे बघा काय म्हटलंय, एनी डेज ऑफ अ वीक इज टू बी सिलेक्टेड रॅन्डमली. म्हणजे पूर्ण आठवड्यातला जर एक दिवस रॅन्डमली सिलेक्ट केला तर किती पॉसिबिलिटी आहे दिवस सिलेक्ट करण्याची? तर सगळ्यात अगोदर हे माहित पाहिजे आठवड्यात टोटल किती दिवस असतात. आणि आपल्याला माहित आहे देअर आर द 7 डेज इन अ वीक. देअरफॉर 7 वेळेस आपण वेगवेगळ्या पॉसिबिलिटीज ट्राय करू शकतो आणि 7 इज द पॉसिबिलिटी टू चूज अ डे फ्रॉम अ वीक. आता हे तुमच्या लक्षात आलेलं आहे. त्यानंतर सिलेक्ट वन कार्ड फ्रॉम द पॅक ऑफ 52 कार्ड. जर 52 कार्डच्या पॅक मधून एक कार्ड जर सिलेक्ट करायचं असेल तर किती पॉसिबिलिटी आहे? आपण 52 वेळेस म्हणजे 52 वेळेस कार्ड काढू शकतो. त्या 52 पॉसिबिलिटीज आहेत. तर आता हे तुमच्या लक्षात आलंय. हा क्वेश्चन सेम आपण इंट्रोडक्शन मध्ये बघितलाय. 52 कार्ड्स आहेत याच्यामध्ये टोटल, आणि एक कार्ड जर सिलेक्ट करायचं असेल, तुमच्या समोर जर 52 कार्ड्स ठेवलेत तर तुम्हाला एक कार्ड सिलेक्ट करायचं. तुम्ही किती वेळेस सिलेक्ट करू शकता? तुम्ही 52 वेळेस सिलेक्ट करू शकता. म्हणजे जर तुम्हाला 1 2 3 4 असं 52 कार्ड्स आहेत समोर, करा सिलेक्ट. एक झालं, त्यानंतर ठेवून द्या, दुसरं घ्या, ठेवून द्या, तिसरं घ्या, असं 52 वेळेस करू शकता. सिमिलरली 1 नंबर फ्रॉम 10 to 20 इज रिटन ऑन ईच कार्ड. सिलेक्ट 1 कार्ड रॅन्डमली. आता काय म्हटलंय, एक नंबर तुम्हाला लिहायचा आहे. 1 नंबर फ्रॉम 10 to 20 इज रिटन ऑन ईच कार्ड. 10 ते 20 पर्यंत कार्ड्स आहेत आणि त्या कार्डवर एक नंबर लिहिलेला आहे. तुम्हाला ते सिलेक्ट करायचे एक कार्ड. तर एक कार्ड तुम्ही किती वेळेस सिलेक्ट करू शकता? बघा इथे 10 ते 20 म्हणजे 10 पासून तर 20 पर्यंत किती कार्ड झाले? बघा 10 नंबरचं एक कार्ड, 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि 20 असे टोटल 11 कार्ड्स आहेत. आणि टोटल तुम्ही 11 कार्ड आहे त्यातलं एक कार्ड सिलेक्ट करायचं म्हणजे तुम्ही 11 वेळेस कार्ड सिलेक्ट करू शकता. So it means that our answer is 11. There are the total 11 possibilities to select one card randomly. Randomly तुम्ही एक कार्ड जर सिलेक्ट करायचं तर 11 पॉसिबिलिटीज आहेत. तर अशा प्रकारे आपण हा पूर्ण क्वेश्चन सोडवलेला आहे. इथे आपला प्रॅक्टिस सेट 5.1 कंप्लीट झालाय. आता बघू आपला नेक्स्ट टॉपिक.